स्टुडंट्स, आज आपण तुमचा तिसऱ्या युनिट मधला जो काही पोएम आहे त्याचे नेम आहे वन थिंग ॲट अ टाइम. तर हा जो काही पोएम आहे तो आपण आज पाहणार आहोत. वन थिंग ॲट अ टाइम म्हणजे काय? वन थिंग म्हणजे काय? गोष्ट. ओके, तर स्पेलिंग लक्षात घ्या. THING, थिंग म्हणजे गोष्ट. ॲट अ टाइम म्हणजे एका वेळेला एकच गोष्ट. म्हणजे काही समजलं का तुम्हाला? नाही समजलं तर ज्या वेळेला आपण ही कविता पाहू म्हणजे आता लगेच तुम्हाला ते लक्षात येईल. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं? लिसन करायचे, ऐकायचे, मोठ्यानं वाचायचं आहे, त्याला शिकून घ्यायचं आहे आणि त्याची छान अशी चाल तुम्हाला या ठिकाणी लावायची आहे. तर चला सुरुवात करूया आपण ऐकायला, वाचायला आणि त्याच पद्धतीने त्याची जी काही चाल असेल तर ती लावायला सुद्धा. तर बघा, यामध्ये आपल्याला एक छोटीशी कविता दिलेली आहे. कवितेचे नाव आहे वन मिनिट वन थिंग ॲट अ टाइम. एका वेळेला एकच गोष्ट. म्हणजे काय? तर आपण काय करतो? आपण टीव्ही पाहत असताना जेवण करतो. मग आपण टीव्ही पण पाहतोय, जेवण पण करतोय. एकाच वेळेला आपण काय करतोय? दोन कामं करतोय. असं करणं किती चुकीचं आहे? किंवा मग असं केल्यामुळे काय होतं? तर त्याचे परिणाम काय होतात? तर ह्या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न आपले जे काही कवी आहेत त्यांचे नेम आहे M.A. स्टुअर्ट यांनी केलेला आहे. तर बघा, कविता खूप साधी, सरळ आणि सोपी आहे. तर लक्ष द्या. वर्क व्हाईल यू वर्क. WORK. वर्क म्हणजे काय? तर काम. व्हाईल म्हणजे काय? तर जेव्हा जेव्हा तुम्ही काम करता त्यावेळेला कामच करा. प्ले व्हाईल यू प्ले. ज्या वेळेला तुम्ही प्ले म्हणजे तुम्ही खेळता त्यावेळेला फक्त खेळा. टू बी युजफुल अँड हॅपी दॅट इज द वे. तर उपयोगाचं आणि आनंदाचा कोणता मार्ग असेल तर हा आहे ज्या वेळेला आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये आपल्याला 100% म्हणजे जवळपास आपलं सर्व मन एकाग्र करून आपण काय करायला हवं? तर ते काम करायला हवं. त्यानंतर पुढे लक्षात घ्या. नेक्स्ट स्टांजा. ऑल दॅट यू डू विथ युअर माइंड. तुम्ही जे काही करताय तर ते तुम्हाला तुमच्या माइंडने करायचंय. तर त्या ठिकाणी माइंड म्हणजे काय? MIGST. माइंड म्हणजे सामर्थ्य किंवा काय? शक्ती ज्याला आपण म्हणतो. तर ते तुम्हाला तुमच्या शक्तीनिशी सामर्थ्याने करायचं आहे. थिंग्स डन बाय हार्म्स आर नेव्हर डन राईट. तर ज्या गोष्टी काय होतात? हार्म्स होतात. म्हणजे काय? हाफ, ज्याला आपण अर्ध म्हणतो किंवा ज्याला आपण काय म्हणतो? आपण अपुरे कामं म्हणतो. तर ते अपुरे केलेले काम कधीही NEVER. नेव्हर म्हणजे काय? तर कधीही राईट ठरत नाही, बरोबर ठरत नाही. त्यानंतर नेक्स्ट स्टांजा. वन थिंग ॲट अ टाइम. एका वेळेला एकच गोष्ट. अँड दॅट डन वेल. आणि जे काही असेल ते खूप छान पद्धतीने आपण केलेलं असेल. इज अ व्हेरी गुड रूल ॲज मेनी यू कॅन टेल. जर आपण एका वेळेला एकच गोष्ट केली तर ती खूप छान होते, व्यवस्थित होते. आणि बऱ्याच जणांनी सांगितलेल्या नियमांपैकी हा एक काय आहे? नियम आहे जो की तुम्हाला प्रत्येक जण सांगेल की तुम्हाला जर तुमचं काम व्यवस्थित करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला एका वेळेला एकच गोष्ट करावी लागेल. त्यानंतर पुढे लक्षात घ्या. शेवटचा स्टांजा. मुवमेंट शुड नेव्हर बी ट्रिफल्ड अवे. सो वर्क व्हाईल यू वर्क अँड प्ले व्हाईल यू प्ले. तर तुमच्या ज्या काही मुवमेंट्स असतील तर त्या कधी काय होणार नाही? ट्रिफल्ड होणार नाही. म्हणजे तुमच्या हातातून सुटणार नाही. तुम्ही कुठलीही गोष्ट मिस नाही करणार. म्हणूनच काम करताना काम करा, खेळताना खेळा. तर खूप छान अशी कविता आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ती आपण वाचलेली आहे, ऐकलेली आहे आणि शिकलेली आहे. तर आता याच्यावरती छान अशी चाल तुम्हाला बसवायची आहे. आता यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत ते लक्षात घ्या. दुसरा प्रश्न. पहिला प्रश्न काय होता आपल्याला? ही कविता ऐकायची होती, वाचायची होती, शिकायची होती आणि त्याच पद्धतीने काय? तर त्याला छान अशा पद्धतीची चाल सुद्धा आपल्याला या ठिकाणी लावायची होती. तर बघा, एक मिनिट. तर यामध्ये तुम्हाला हे जे काही शब्द आहेत तर ते व्यवस्थितपणे ऐकायचे आहेत आणि त्याचे रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? तर त्याचे यमक जुळणारे जे काही शब्द आहेत तर ते यमक जुळणारे शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. तर ते शब्द व्यवस्थितपणे लिहा. तर शब्द कोणते कोणते आहेत? सुरुवातीला लक्षात घ्या. आय विल टेल यू.
मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगेन ते व्यवस्थितपणे लिहून घ्या. यमक जुळणारे शब्द म्हणजे काय, तर त्यांचे स्पेलिंग्स वेगळे असतात पण त्यांचे जे काही उच्चार असतात ते जवळपास सारखे असतात, जवळपास. ठीक आहे. तर पहिला शब्द आहे प्ले, तर याचा यमक जुळणारा शब्द काय असेल, वे. दुसरा शब्द आहे माइट, त्याचा यमक जुळणारा शब्द राईट. त्यानंतर तिसरा शब्द आहे वेल, त्याचा यमक जुळणारा शब्द टेल. मग येतो त्यात चौथा शब्द वन, त्याचा यमक जुळणारा शब्द डन. शेवटी आहे शूड आणि त्याचा यमक जुळणारा शब्द काय असेल, वुड. तर अशा पद्धतीने आपला हा जो काही दुसरा छोटासा प्रश्न होता तो या ठिकाणी संपतो. आता आपण थोडंसं पुढे सरकूया, आपली गाडी थोडीशी पुढे जाऊया, पुढे घेऊया. तर तिसरा प्रश्न लक्षात घ्या. यू हॅव लर्न 4 ऑफ दीज लाईन्स इन माय इंग्लिश बुक फॉर फाइंड देम. तर याच्यापैकी तुम्ही 4 ओळी इयत्ता 4थीच्या पुस्तकामध्ये शिकलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला शोधायच्या आहेत. तर शोधणार ना मुलांनो, नक्की शोधा. त्यानंतर चौथी ऍक्टिव्हिटी लक्षात घ्या. आता सॉरी, चौथा प्रश्न लक्षात घ्या. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन वर्ड. म्हणजे काय, तर खालील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एका शब्दामध्ये द्यायची आहे. प्रश्न लक्षात घ्या. व्हॉट शुड यू डू व्हाईल यू वर्क. ज्या वेळेला तुम्ही काम करता त्यावेळेला तुम्ही काय कराल. उत्तर लक्षात घ्या, वर्क. त्यानंतर सेकंड लक्षात घ्या, दुसरा प्रश्न. व्हॉट शुड यू डू व्हाईल यू प्ले. ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला तुम्ही काय करायला हवं, इतर काम करायला हवंय का, नाही. तर त्यावेळेला आपण फक्त काय करायला हवं, प्ले करायला हवं, खेळायला हवं. कारण आपली कविता काय सांगते, आपण ज्या वेळेला एखादं काम करत असतो तर ते एकच काम आपण आपल्या व्यवस्थितपणे पूर्णपणे करायला हवं. त्यानंतर पुढे लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतो, यूज ए अँड बी इच टू प्रिपेअर 5 क्वेश्चन्स फॉर युअर फ्रेंड्स. नोट डाऊन देअर आन्सर्स. आता इथे आपल्याला ए फॉर्मॅट आणि बी फॉर्मॅट अशा पद्धतीचे 2 वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत तशाच पद्धतीचे. आणि 5 प्रश्न आपल्याला बनवायचे आहेत आणि ते आपल्याला आपल्या मित्राला विचारायचे आहेत. मग आपले मित्र त्याचं काय उत्तर देतील हेही आपल्याला आपल्या मनाने त्याचं उत्तर लिहायचं आहे. समजलं तुम्हाला प्रश्न. तर चला सुरुवात करूया. ए फॉर्मॅट काय, व्हेन डू यू डॅश डॅश. उत्तर काय असेल, पहिल्यांदा लक्षात घ्या. व्हेन डू यू गेट अप. आन्सर, आय गेट अप ॲट 7 o'clock. त्यानंतर सेकंड, व्हेन डू यू प्ले. तुम्ही कधी खेळता. उत्तर, आय प्ले ॲट इव्हिनिंग. त्यानंतर तिसरा क्वेश्चन, व्हेन डू यू फील हॅपी. तुम्हाला आनंदी कधी वाटतं. व्हेन आय एम डुईंग पेंटिंग. ज्या वेळेला मी चित्र काढते त्याला कलर करते त्यावेळेला मला खूप आनंद होतो. त्यानंतर चौथा प्रश्न, व्हेन डू यू फील सॅड. तुम्हाला दुःख कधी होतं. तर व्हेन समवन शाउट ॲट मी. जेव्हा कोणीतरी माझ्यावरती ओरडतं त्यावेळेला मला खूप दुःख होतं. त्यानंतर पुढे लक्षात घ्या. 5वा प्रश्न, व्हेन डू यू स्लीप. तुम्ही कधी झोपता. तर याचं उत्तर काय येतं, आय स्लीप ॲट 8 o'clock. किंवा मग तुम्ही तुमचा जो काही मित्र असेल तो ज्या वेळेला झोपत असेल ती वेळ तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. त्यानंतर आता पुढे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, पुढचा फॉर्मॅट आहे बी फॉर्मॅट. मग आता हा जो काही बी फॉर्मॅट आहे, 1 मिनिट. तर हा जो काही बी फॉर्मॅट आहे तर हा बी फॉर्मॅट काय आहे, हाऊ लॉंग डू यू. तर अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट आहे. तर त्यावर आपल्याला मिनिमम काय करायचे, तर 5 प्रश्न बनवायचे आहेत या फॉर्मॅटवरती. तर चला सुरुवात करूया आपण त्या फॉर्मॅटवरती कमीत कमी 5 प्रश्न बनवायला. तर लक्षात घ्या, 1 मिनिट. ओके, आता बघा. तर पहिला प्रश्न आहे, हाऊ लॉंग डू यू स्टडी. तर तुम्ही किती वेळ अभ्यास करू शकता. याचं उत्तर काय येतं मग, आय स्टडी फॉर 2 hours. मी जास्तीत जास्त 2 तासासाठी अभ्यास करू शकतो. त्यानंतर दुसरा प्रश्न, हाऊ लॉंग डू यू प्ले. तुम्ही किती वेळासाठी खेळू शकता. म्हणजे अभ्यासापेक्षा थोडं तरी प्रमाणाचं जास्तच असेल, बरोबर. तर आय प्ले फॉर 3 hours. म्हणजे जवळपास 3 तास तरी मी सहज खेळू शकते. त्यानंतर तिसरा प्रश्न, हाऊ लॉंग डू यू रन. तर तुम्ही किती वेळ पळू शकता. उत्तर लक्षात घ्या, आय रन फॉर 20 minutes. मी 20 मिनिट पळू शकते. त्यानंतर 4, हाऊ लॉंग डू यू स्लीप. तुम्ही किती वेळ झोपू शकता. आय स्लीप फॉर 10 hours. मी जास्तीत जास्त 10 तासासाठी झोपू शकते. त्यानंतर शेवटचा प्रश्न,
हाऊ लॉंग डू यू स्लीप सॉरी हाऊ लॉंग डू यू स्लीप, तर तुम्ही किती काळ किती वेळेसाठी पोहू शकता. उत्तर लक्षात घ्या. आय स्विम फॉर 30 मिनिट्स, म्हणजे जवळपास 30 मिनिटांसाठी पोहू शकतो. तर अशा पद्धतीने आपली ही जी काही छोटीशी कविता होते वन थिंग ॲट अ टाइम, ही कविता या ठिकाणी संपते. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, एखादा भाग नाही समजला, एखादा शब्द नाही समजला, तर कमेंट करा किंवा मग तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती मेसेजच्या स्वरूपात तुमचे जे काही डाऊट असतील ते डाऊट विचारू शकता. त्याच पद्धतीने यापुढे किंवा यापूर्वीचे जे काही आपले चॅप्टर्स आहेत, पोयम्स आहेत, तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 5th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घे स्वतःची. तर थांबूयात आपण या ठिकाणी. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत छान पद्धतीने अभ्यास करा. बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.